लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ही वेगात सुरू आहे. मात्र यंदाची निवडणूक एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. परंपरेनुसार निवडणुकीपूर्वी जाहीर होणारे महापौर पदाचे आरक्षण यंदा अद्याप गुलदस्त्यात असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. आरक्षण जाहीर न होताच निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झालाय. लातूरचा 6वा महापौर कोण असणार आहे याचा अंदाज बांधणे मतदारांसाठी कठीण झालाय. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून गेल्या 4 दिवसांत नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. आतापर्यंत 1084हून अधिक अर्ज विक्री झाल्याची प्राथमिक माहिती कळते. इच्छुकांची मोठी फौज मैदानात उतरण्यास सज्ज आहे. यंदा नगरसेवकांची निवडणूक पार पडल्यानंतरच महापौर पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकामधूनच कुणाची वर्णी लागेल हे प्रत्यक्ष आरक्षण सोडतीनंतरच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत केवळ अंदाज आणि राजकीय खलबतं सुरू आहेत. मुंबईचे उमेदवार मूळचे लातूरचे, परंतु मुंबईत वास्तव्य असणारे काही बिग बजेट उमेदवार महापौर पद समोर ठेवून मैदानात उतरत असल्याची चर्चा सुद्धा सुरू आहे. त्यांना पक्षनेत्यांकडून शब्द मिळाला असल्याचे सांगितलं जात आहे. पुढच्या 2 दिवसात चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. यंदा महापौर पद कोणाला, आरक्षणावर रंगली चर्चा. राजकीय गोटात सध्या एकच चर्चा चालू आहे, ती म्हणजे आगामी महापौर पदाचे आरक्षण. आतापर्यंत लातूरमध्ये अनुसूचित जाती पुरुष, महिला आणि ओबीसी महिला प्रवर्गाला महापौर पदाची संधी मिळालेली नाहीये. त्यामुळे यंदा हे पद आजवर आरक्षण न मिळालेल्या घटकांना मिळू शकते. याच शक्यतेचा विचार करून अनेक राजकीय पक्षांनी सेफ गेम खेळायला सुरुवात केली आहे. दरम्यान ज्या प्रवर्गाला महापौर पद सुटेल अशी शक्यता आहे, त्या प्रवर्गातील उमेदवारांची चाचपणी भाजप काँग्रेस करत आहे. विशेषतः काही मातबर उमेदवारांना उभे करण्यासाठी माजी मंत्री, आमदार यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. दरम्यान नामनिर्देशन पत्र भरण्याच्या 3ऱ्या दिवशी 8 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज आयोगाकडे दाखल केलाय. तर आतापर्यंत 1084 नामनिर्देशन पत्रांची विक्री झाल्याची प्राथमिक माहिती कळते. लातूर महापालिकेत 5 महापौरांचा कार्यकाळ. याच्या अगोदर लातूर महानगरपालिकेमध्ये 5 महापौर कोण होते या संबंधीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर लातूर मनपाच्या 13 वर्षांच्या इतिहासात शहराने आतापर्यंत 5 महापौर पाहिलेत. यामध्ये आरक्षणाचे समीकरण नेहमीच निर्णायक राहिलंय. पहिले महापौर म्हणून स्मिता खानापुरे, काँग्रेस पक्षाकडून सर्वसाधारण महिला. कार्यकाळ 21 मे 2012 ते 2014च्या दरम्यान त्यांनी महापौर पद भूषवलंय. दुसरे महापौर म्हणून अख्तर मिस्त्री, काँग्रेस ओबीसी पुरुष. कार्यकाळ 2014 ते 13 मे 2016च्या दरम्यान त्यांनी महापौर पद भूषवलंय. तिसरे महापौर म्हणून दीपक सुळ, काँग्रेस ओबीसी प्रवर्गातून. कार्यकाळ 13 मे 2016 ते 21 मे 2017च्या दरम्यान त्यांनी लातूर महानगरपालिकेचं महापौर पद भूषवलंय. चौथे महापौर म्हणून सुरेश पवार, भाजप पक्षाकडून, खुला प्रवर्ग. कार्यकाळ 21 मे 2017 ते 21 नोव्हेंबर 2019च्या दरम्यान त्यांनी महापौर पद भूषवलंय. पाचवे महापौर विक्रांत गोजामगुंडे, काँग्रेस ओबीसी पुरुष. कार्यकाळ 22 नोव्हेंबर 2019 ते 21 मे 2022च्या दरम्यान त्यांनी लातूर महानगरपालिकेमध्ये महापौर पद भूषवलंय. तर एकंदरीतच लातूर महानगरपालिकेमध्ये चुरशीची निवडणूक पाहायला मिळते. पण नक्की आरक्षण कुठल्या प्रवर्गाला सुटणार आहे हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. एकंदरीतच महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला रस्सीखेच पाहायला मिळते. मातबर नेत्यामध्ये ही मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे संभाजी पाटील निलंगेकर ताकद लावतायत. संजय बनसोडे उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले, त्याचबरोबर लातूरमध्ये आमदार असलेले अमित देशमुख यांच्यामध्ये जोरदार टक्कर आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच कोण मारणार बाजी आणि कोण होणार लातूरचा 6वा महापौर याकडे मतदारांचं लक्ष लागलंय आणि उत्सुकता शिगेला पोहोचल्या. या संदर्भातली अपडेट्स आपण बातम्या 24 तासच्या माध्यमातून पाहिली. बातम्या 24 तासवरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा